काय केली ते स्पष्ट करा. जे जे निकृष्ट कामं आहेत, जे जे प्रगतीपथावर आहेत, त्यांचे प्रत्येकाचा आपल्याकडे डिफेक्ट असतो. तो त्यांना पत्र जे जे ठेकेदार आहेत संबंधित त्यांना पत्रावर केलेलं आहे. त्यांनी जर ते नाही केलं तर त्यांची जी सुरक्षा अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे त्यातून ते दुरुस्त करून घेतलं जाईल इतर ठेकेदार. आता वर्क ऑर्डर झाले कामांची, बऱ्याचशा कामांना चालू नाही, बऱ्याचशा कामांचे वर्क ऑर्डर झाले आहेत, परंतु अद्याप 2 वर्ष कामं चालणार. रत्नप्रभा कंस्ट्रक्शन आमच्या तालुक्यात नाहीच पाहिजे. रत्नप्रभा कंस्ट्रक्शन आमच्या तालुक्यात नाहीच पाहिजे. तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्टचा, तुमचा रिपोर्ट तयार करा ब्लॅकलिस्टचा. आमचं स्पष्ट समाजाच्या वतीने म्हणणं आहे. आता बरोबर आहे काय? हो, आता त्यातल्या जे बऱ्याचशा निविदा त्यांनी जे कामं घेतले ते खुल्या निविदेद्वारे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना असं कोणाला निविदा नाही करता येत. दुसरा एक मुद्दा आहे, फक्त माझा एक थोडं कोट ऐकून घ्या की सध्या निधीचा प्रॉब्लेम आहे. आपण त्यांना तसे दंडाचे प्रस्ताव सादर केले होते, परंतु शासनाने निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शासन स्तरावर त्यांना मुदतवाढ 31/12 पर्यंत दिल्या गेल्या. त्यांनी जर 31/12 पर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात जर नाही केली तर मी स्वतः त्यांचा दंडाचा प्रस्ताव शासनाला सादर करेन. नाही देशपांडे साहेब, आम्ही काम ठीक आहे. नाही ते तुम्हाला तेच सांगतो की मे महिन्यात तिथं आपल्या अजून एक सिलकोट मारायचे राहिले. त्याच्यामुळे काही ठिकाणी आपले डांबरीकरण खचले किंवा तुटले ते सर्व ठेकेदार त्यांच्या स्वखर्चाने दुरुस्त करून किंवा नव्याने करून देण्यास तयार आहेत. याच्या बाबतीत माझी सगळ्यांबरोबर मिटिंग झाली आहे. त्यांनी सगळ्यांनी वाई दिली की आम्ही आमच्या खर्चाने दिवाळीच्या आसपास जेव्हा सगळे प्लॅन चालू होते तेव्हा आम्ही सगळे करून देऊ.